नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत सर्व मजेत ना। मी अन्सर फकी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपला नवीन ब्लॉगमध्ये। सो भाई तुम्ही कालचा आपला ब्लॉग आपला विघ्नार्ता म्युझिकलचा बघितला असेलच। आपण सुमेक भावाकडे वाजवायला गेलेलो आणि मी रात्रीच आलोय, म्हणजे आज रात्री 3-3:15 वाजता घरी आलोय। आणि जसं तुम्हाला ब्लॉगच्या एंडमध्ये मी बोललेलो की आपला म्हणजे डेली शोज वगैरे आहेत आणि लगेच आपल्याला सकाळी 6-7 वाजता आपल्याला निघायचं पण आहे। सो मी आताच मगाशी उठलो पटापट, आताच फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे। आणि आता वाजले बघा किती, 7ला जवळजवळ 10 मिनटं आहेत ना आपल्याला निघायचं आहे। आणि म्हणजे तुम्हाला फक्त बोललेलो मी, हिंट दिलेली की आपल्याला शोज वगैरे आहेत कंटिन्यू वगैरे। सो आज पण आपल्याला काम आहे, आजची तारीख 15 नोव्हेंबर आणि आज पण आपल्याला काम आहे। आणि आपलं आजचं काम आहे बँजूचंच आहे, म्हणजे आज आपल्याला कल्पेश भाऊजींच्या ग्रुपला वाजवायला जायचं आहे, आपला विकेश म्युझिकल। त्यांना आपला लग्न रिसेप्शनचाच कॉल आहे बँजोला, म्हणजे नवरा पनवेलचाच आहे पण आपल्याला पनवेलमध्ये नाही वाजवायचा, आपल्याला इथून डायरेक्ट थेट अंधेरीला जायचं आहे, म्हणजे अंधेरीला हॉलमध्ये लग्न आहे। सो तिथंच हॉलच्या इथं जाऊन नवरा वगैरे आतमध्ये हॉलमध्ये सोडायचं आहे। आणि त्यानंतर आपला सेटिंग काम असणार आहे, म्हणजे 2 रोटो आणि 2 पेज जोड्या असं समथिंग काहीतरी असेल, मला पण काय एक्झॅक्ट माहीत नाही। सो आता रेडी वगैरे झालो आहे प्रॉपर आणि आता निकलेश मारायचा आपल्याला। भाऊजी वगैरे निघलेत आपल्यासोबत, आज वेदांत पण आहे, वेदांत असेल आणि आपला एक भाऊ आहे सुमित म्हणून, त्याला आपण पिकअप करूच। तो माझ्या घराच्या बाजूला जातो इथं सुकापूर स्टॉपच्या इथं। सो तेच आज आपला विकेश म्युझिकलचं काम आहे आपल्या कल्पेश भाऊजींच्या ग्रुपचं। सो आज जास्त काय काम नसेल, मे बी लग्न रिसेप्शनच आहे आपल्याला। सो लग्न लागल्यावर आपल्याला 2-4 गाणी वाजवायची तिकडं आणि डायरेक्ट कल्टेश म्हणजे डायरेक्ट निकलेश मारायचा घरी आपल्या घरी यायला। सो आता निघतो मी, आता जाऊ आपण सुमितला घेऊन डायरेक्ट आपण ओरियन मॉलच्या इथं जाऊ आपल्या बस स्टँडच्या इथं। मग तिथं भाऊजींची गाडी वगैरे येईल, मग त्या गाडीमध्ये सगळे बसून डायरेक्ट थेट अंधेरी। सो आता निघतो डायरेक्ट, तुम्हाला भाऊजीं म्हणजे सगळे पोरं येतील, सगळ्या पोरांसोबत तुम्हाला भेटतो, चला। भाई आलेलो असतो ओरियन मॉलच्या ऑपोजिट साईडला, आपण इथं पेट्रोल पंपा जवळ बघा। नाही 2 बागड बिल्ले माझ्यासोबत आहेत, बागड बिल्ला 1 न बागड बिल्ला 2। गाईज हे 2 आणि हे 2 किती होतात? 44। यो भिकमाका बँडच्या कामाला येत नाही, हा भिकमाका बँडच्या कामाला लवकर येत नाही, तर भाऊजींच्या कामाला लवकर उठून आलाय। गाईज 12 की किती? 12 की 44। चला आता भाऊजी येतात गाडी घेऊन। सो आम्ही आता तिथं पुढं समोर थांबतो, कारण की अपोजिट रोड आहे। काय रे तरी झाले तू त्याला नांगोल कर गोड त्याला। तो चला आपण समोर जाऊन थांबू, भाऊजी येतील, डायरेक्ट गाडीत बसू, डायरेक्ट निकलेश मारू, भेटू अंधेरी। आणि इकडे भाऊजी आलेले असतात। नागवा जॉब झाले का? हा भाऊजींना उठवायला पाठवलेलं वाटतं। सो आता आपले अने भाऊजी राहिलेत कीबोर्डवाले, ते येत आहेत, ते आले तर आपली भाऊजींची एक रिक्षा आहे आणि आण्याची एक रिक्षा आहे। आपल्याला थोडा सामान वगैरे टाकायचं आहे याच्यामध्ये। आपल्याला गोवंडीला, भाऊजी तुम्ही गोवंडीला असाल? हा मी गोवंडीला जाईल। भाऊजी असेल गोवंडीला सामान टाकायला आणि आम्ही थेट डायरेक्ट अंधेरीला, चला। आणि या ठिकाणी भाऊजी आलेले असतात रिक्षा लेके। भाई एवढा टाइम लागते पाठवशी यायला? अरे आंघोळ तुझी, कपडे घालते, हात भरला, साफ केली गाडी, माडी काय आता भाऊजीच्या रिक्षा बसलोय, आता थेट आपल्या लोकेशनला, डायरेक्ट लोकेशनला चला। हे छेडानगर कुठे? केलोशन लोकेशनला चला। One hour later. पोचलेलो असतो टाकून आणि इकडे गाड्या वगैरे लागल्या आपल्या। या माणसाने आमच्या सोबत गेम केले आज, 2 दिवस आमच्या मागे बोंबल तर अंधेरी ना भाई आलाय घाटकोपरला घेऊन। हे बघ ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूं मैं? काय बोलायचं नको याला सांग।
2 दिवस झाले मला डेट दिले. भाऊजी बोलता अंधेरीला काम घेतलं, अंधेरीला काम नाही. या माणसाने घेतलं घाटकोपरला काम. स्वतः घाटकोपरला आलो आहे. हे बघा तिथं समोरच हॉलचा गेट आहे आणि तिथून आपल्याला फक्त थोडा एक 10-15 मिनटं रनिंग वाजवायचं आहे आणि त्यानंतर सेटिंग काम आहे तुम्हाला बोललो रिसेप्शनचा. तो आता सामान वगैरे काढून घेतो फटाफट, डायरेक्ट वाजवूनच भेटू आता सामान वगैरे लावून. चला पोरं जेवायला बसले तिकडं. हा तर भाई जन्माचा उपाशी आहे, गॉगल बिगल लावून जेवतोय भाई. इथं मालिक पण उपाशी आहेत आमचे. तू खाल्ला का? तू नाही रे भाई. आम्ही पहिलेच खाऊन घेऊन मोकळे झालो आहे. पेट पूजा केली थोडीशी. तर आता आपण 4थ्या माळ्यावर आहेत, आपल्याला 3ऱ्या माळ्यावर खाली एवढं सगळं सामान वगैरे घेऊन जायचं आपला. तर त्यांचा खाऊन वगैरे झाला डायरेक्ट सामान घेऊन खाली जाऊ आपण. चला भाई आता चाललं आता नवरीला आणायला. कोणा चाललं, नवऱ्याला का नवरीला? नवरा नवरी दोघींना आणायला. आणि आपला हॉल आहे इथं सामान वगैरे लावायला चालले. आमचं स्टँड वगैरे खुललं आता. नंतर जातो नवरा नवरीला वरती घेऊन येतो अपलोड राहून. चला
भाई पॅकअप झालेला असतो इथं, लग्न लागलं आहे नाही तर पॅकअप वगैरे झालं आहे, सगळं सामान वगैरे खोललं आपण. आता आपला एवढाच कॉल होता, तुम्हाला बोललो आपल्याला फक्त लग्न लागल्यावर वाजवायचा होता. लग्न लागला आता पॅकअप. चला निकलेश घर पे पॅकअप ना. चला निकलेश नाकवायचं सामान भरत आहे. सामान वगैरे सगळं आणलं आहे बघा इथं खाली. आता रिक्षा वगैरे घेऊन येतात आपले कल्पे भाऊजी. तो आता डायरेक्ट रिक्षामध्ये सामान टाकू आणि वे टू पनवेल. चला. 2 hours later. सो भाई फायनली आताच जस्ट आलो आपण आपल्या घरी आणि अजून फ्रेश वगैरे पण नाही झालो. आलो जस्ट, म्हणजे आपल्याला थोडा उशीर झाला. आपल्या आण्या भाऊजींचं थोडा काम होता निरोडमध्ये, सो तिकडं गेलेलो आपण आणि त्यांचं काम वगैरे झालं आणि डायरेक्ट आपण घरी आलो. आपल्या सुमितला सोडलं इथं सुकापूर शॉपच्या इथं आणि डायरेक्ट घरी आलो आपण. आणि आता जवळजवळ 5:30 वाजून गेलेत, म्हणजे आपण लवकरच निघालेलो. आणि आजच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आजचं काम आपला काय एवढा मोठा नव्हता, म्हणजे आपल्याला हॉलच्या खाली रनिंग पण वाजवायचं होतं, पण काय पार्टीवाल्यांनीच कॅन्सल केलं ते रनिंग वाजवायचा. डायरेक्ट आपण वरती स्टँडिंग वाजवलं, 2 रोटो आणि 1 बेस जोडी आणि 1 थापडोल असा सेटअप लावलेला, कारण की पूर्ण हॉल पॅक होता आणि भरपूर आवाज वगैरे होता, त्यामुळे ताशा वगैरे काय आपण लावलो नाही. कीबोर्ड, 2 रोटो आणि 1 कॉन्सर्ट बेस, 1 थापडोल एवढा सेटअप होता. जास्त काही व्हिडिओ वगैरे मी टाकलेच नाही, कारण की एवढं मोठं काम नव्हतं. आपल्याला स्टार्टिंगला आपण 15 मिनटं वाजवलं, त्यानंतर डायरेक्ट लग्न लागल्यावर आपल्याला वाजवायला लावलं. सो जास्त काय एवढा मोठा आजचा ब्लॉग झाला नाही आपला. सो जे काय असेल ते तुम्ही गोड मानून घ्या. आता फायनली हा ब्लॉग मी तर एंड करायला घेतो, असं जाहीर करतो. आता कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग्स भेटतीलच बघायला. आपल्याला उद्या पण आपल्या ब्रास बँडचं काम आहे, सो तुम्हाला मी ते ब्लॉगद्वारे सांगेन नक्की. सो फायनली मी हा ब्लॉग इथं एंड करतो, असं जाहीर करतो. आणि तुम्हाला आता भेटतो आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी जरा बाय, काळजी घ्या, सुरक्षित राहा.